शुभ मकर संक्रांती माझ्या सगळ्या मैत्रिणींना। आज संक्रांत आहे तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर हे बघा मैत्रिणी, मी ताट बनवलेलं आहे आणि सगळा सुगडं वौसा घेऊन आता विठोबा रुक्माईच्या मंदिरामध्ये व्यवसाय चाललेले आहे। तर तिथे खूप साऱ्या सुवासिनी माझ्या मैत्रिणींना भेटणार आहेत आणि छान असा मकर संक्रांत हा सण आम्ही साजरा करणार आहोत। तर आता मी निघाले आहे आमच्या गावामध्ये, तर विठोबा रुक्माईच्या मंदिरामध्ये। हे बघा छोट्या मोठ्या चिल्ल्या पिल्ल्यांचा कसं पतंग उडवायचं चाललेलं आहे। मकर संक्रांत म्हणली का छोट्या मोठ्या मुलांना खूप आनंद, कारण हे बघा सगळे लहान लहान छोटे चिल्ले पिल्ले आपल्याला दिसत आहेत आणि सगळ्यांची गडबड चाललेली आहे पतंग उडवायची। आणि आता आम्ही चाललेलो आहे रस्त्याने। वनिता हे बघा इथं चाफ्याचं फुलं आहेत भरपूर पडलेली, पण आम्ही घेतलेले आहेत आमच्या शेतातील झेंडूची फुलं ना। तर आवरून आता वनिता आणि बाळूबाई आणि मी आम्ही तिघी जणी चाललेलो आहेत मंदिरात। मंदिरामध्ये पोहोचलोय, मस्त हरिपाठ चालू आहे आणि दर्शन घेऊया आता मस्त। छान असं मंदिर आहे। आता पोहोचले आम्ही मंदिराजवळ, चला आपल्याला हरिनामाचाही गजर ऐकू येतोय, चला। बॉबी तू पण घे ना सगळ्या मैत्रिणी आता जमा झालेल्या आहेत हळदी कुंकवासाठी। आणि छान आता इथे मकर संक्रांती असं नाव पण काढलेलं आहे छान याच्यामध्ये, रांगोळीमध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। हे बघा इथं आमच्या मैत्रीण, तशा आमच्या नंदुबाई आहेत पण आमच्या मैत्रीण देखील खास आहेत। आता इथं काय काय वाण वाटण्यासाठी खोके दिसतात, काय आता माहित नाहीये नेमकी ओपन करताना ना नंदुबाईनी पहिला उखाणा घ्यायचा आहे। हो पूजा करा चला हळदी कुंकानी, आणि झाली ना आवरा। वाव काय आहे, गुळाची ढेप गुळवणे। नंदुबाई तर आता आम्हाला भाव जायला सगळं गोड तोंड करून लावणार का काय। छान असा वाण ठेवलेला आहे गुळाच्या ढेपी। वनिता काय म्हणती? काय नाही बाई, मस्त गुळाचा आता घरी जाऊन गुळवणी करायची सकाळी खाल्या ना पोळ्या। आता परत आता सगळ्यांची लगबग आहे हळदी कुंकवाची। आज आमच्या काय मैत्रिणींच्या आनंदाला पारावारच नाहीये।
सगळ्यांचं काय हळदी कुंकू द्यायचं काम चाललंय, काहींचं वौसा द्यायचं काम चाललंय. इकडं आमची जया फुलं देती, डोक्यात घालून दे, हातात नाही द्यायचं नुसतं. चांगला माझ्या आंबाड्याला खोच दिसलं पाहिजे मस्तपैकी. तर सगळ्यांचा असा मस्तपैकी मैत्रिणी आनंद दुग्नीत करत आहे. ते सगळ्यांचा छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चाललाय. इठुबा रखुमाईच्या मंदिरामध्ये वसून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे इकडे. आमचं गावंदारा एक छोटीशी वस्ती आहे आणि त्या ठिकाणी आता सगळ्या मैत्रिणींचा हळदी कुंकू चाललंय ना वनिता. बघा इकडे छानपैकी सगळेजण काही ना काही वाण देतात. हळदी कुंकू देखील करंडा कुंकवाचा देखील वाण भेटलेला आहे आणि मस्त असा गुळाच्या डेपी काय 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 चाललंय. सगळ्यात मोठा हा सुवासिनींचा सण असतो. सगळ्यात मोठा हा सुवासिनींचा सण असतो आणि छानपैकी सगळ्यांचं आज अगदी तीळ संक्रांतीपासून तर सप्तमीपर्यंत असं बायकांचा आता हळदी कुंकू चालणार आहे. सगळ्या ग्रुपनी बसलेले आहे ते. हळदी कुंकू चाललंय आणि बायकांना चिवड्याचा नाश्ता इकडे वाटप चाललेला आहे. तर छान असं आमच्या नंदुबाईंचं नियोजन आहे. कुठं जा मैत्रिणींचं फोटोशूट कधी आवरत नाही. बघा सगळ्यांनी गुळाच्या ढेपी घेऊन फोटो काढलेले मस्तपैकी. सगळे तेव्हा इकडे चाललेला आहे सगळ्यांचा नाश्ता पाणी. आता